नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी नवरात्री स्पेशल रताळ्याचे गुलाबजाम बनवणार आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी रताळे घेतलेले आहेत 2. हे वजनीप्रमाणे पाव किलोपेक्षा जास्त आहेत. याला छान धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला वाफलून घ्यायचं आहे. बघा इथं मी कढईमध्ये स्टँड ठेवलं आणि त्याच्यावर हे रताळे ठेवून वाफलून घेत आहे. तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये उकडून घेतले तरी चालतील. वाफलून झाल्यानंतर आपल्याला हे सोलून घ्यायचे आहेत. पूर्ण वरचं जे रेड कलरचं कवर आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. बघा आता इथं माझे सोलून झालेले आहेत. आता हे पोटॅटो स्मॅशरने किंवा थोडं थंड होऊन हाताने एकदम छान आपल्याला कणिक टाईप हे एकदम बारीक करून घ्यायचं आहे. बघा तुम्ही पाहू शकता. गरम असल्यामुळे तुम्ही हात न लावता स्मॅशरने करू शकता आणि थोडं थंड झाल्यानंतर तुम्ही हाताने पण स्मॅश करू शकता. बघा एकदम छान आपल्याला कणिकसारखं हे मळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे. इथे मी वजनीप्रमाणे मिल्क पावडर 200 ग्राम घेतलेली आहे. थोडी थोडी ॲड करायची. तुम्ही मिल्क पावडरऐवजी जर वरईचं पीठ वापरलं तरी चालेल. आपल्याला बाइंडिंग येण्यापुरतं आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर टोटली मला 200 ग्राम मिल्क पावडर लागलेली आहे इथे. तुम्ही पाहू शकता एकदम घट्टसर असा आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता एकदम छान असा बघा इथं आता मी घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे आणि याला आपल्याला 10 मिनिटं साईडला ठेवायचं आहे. मुरत ठेवायचं आपल्याला. एकदम छान आणि मऊ लुसलुशीत असे हे गुलाबजाम बनतात. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया. पाक बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी साखर घेतलेली आहे. 2 वाटी साखर घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 वाटी तुम्ही पाणी घालू शकता किंवा 1.5 वाटी पण घातलं तरी चालेल. एकदम पूर्णपणे साखर विरघळवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मी केसर पण ॲड करणार आहे. त्याने कलर छान येतो आपल्या गुलाबजामुनना आणि टेस्ट पण छान येते. बघा आता आपण हे पाक रेडी आहे. आता आपण गुलाबजाम बनवून घेऊया. बघा एकदम छान आणि गोल गरगरीत आपल्याला असे हे गुलाबजाम बनवायचे आहेत. थोडा पण अशी क्रॅक नाही गेला पाहिजे त्याच्यावर. तुम्ही हाताला तेल तूप लावून त्याला एकदम मऊ गोल गरगरीत करू शकता. बघा असा थोडाही क्रॅक नाही झाला पाहिजे, कारण तेलात टाकले तर ते वितळतात नंतर. त्यामुळे आपल्याला इथं गोल गरगरीत असे हे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत. एकदम छान आणि गोल गरगरीत असे आपण गुलाबजाम आता सगळे बनवून घेऊया. बघा किती छान झालेला आहे तो. इथे माझे सगळे गुलाबजाम बनवून झालेले आहेत. तोपर्यंत मी गरम तेल करायला ठेवले होते. ते तेल पण आपलं गरम झालेलं आहे. चला आता आपण फ्राय करून घेऊया. इथे फ्राय करताना आपल्याला गॅसची फ्लेम लोच करायची आहे, हाय करायची नाही आहे. आणि एक एक गुलाबजाम हळूहळू तेलात सोडायचं आहे आणि एकदम छान कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. एकदम मस्त आपल्या गुलाबजामसारखे हे गुलाबजाम बनतात आणि खायला एवढे टेस्टी लागतात. आणि उपवासाच्या दिवसात तुम्ही हे बनवून 2-3 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतात. एकदम छान असे हे आपले गुलाबजाम बनवून रेडी होतात. बघा आपल्याला चांगला कलर येईपर्यंत हे छान परतवून घ्यायचे आहेत आपल्याला. बघा आता इथं आपल्या गुलाबजामचा कलर चेंज होत चाललेला आहे. आणि या नवरात्रीसाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. 2 ते 3 मिनिटं लागतात आपल्याला या गुलाबजामुनला फ्राय करायला. बघा आता इथं आपले गुलाबजाम फ्राय झालेले आहेत. आता आपण हे पाकात टाकून घेऊया. एकदम मस्त असे आपले हे फ्राय झालेत. आता अशा प्रकारे आपण सगळे गुलाबजाम फ्राय करून घेऊया आणि लगेच आपल्याला गरम असतानाच पाकामध्ये ॲड करायचे. छान मुरले जातात. इथे मी सगळे गुलाबजाम बघा पाकामध्ये ॲड केलेले आहेत. एकदम मस्त आपले हे गुलाबजाम बनवून रेडी आहेत. तुम्ही पाहू शकता. बघा एकदम छान आणि गोल गरगरीत असे रसरशीत आपले हे गुलाबजाम बनवून रेडी आहेत. एकदम मस्त असे आपले गुलाबजामुन बनवून रेडी होतात. आणि नवरात्री स्पेशल मी 2 रेसिपी याच्या आधी पण अपलोड केलेल्या आहेत. तुम्हाला अजून कोणती रेसिपी बघायला आवडेल ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि ही गुलाबजामुनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. आणि नक्की ट्राय करा. नवरात्री स्पेशल अशी ही आपली गुलाबजामुनची रेसिपी बनवून रेडी आहे. एकदम टेस्टी आणि मस्त लुसलुशीत असे हे गुलाबजाम बनवून रेडी होतात. आणि उपवास असेल तर काहीतरी गोड खायची इच्छा होतेच आपल्याला. त्यासोबत आपण याला थोडंसं ड्रायफ्रूट्सनी गार्निशिंग करूया. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.